हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज माझी सकाळ थोडी लवकरच झाली. आत्ता वाजलेत सकाळचे 5:30 आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे. उगवता सूर्य, पक्ष्यांची किलबिलाट, मोकळं आभाळ आणि माझ्या उठण्याचं कारण म्हणजे चिवचं पोट आज लवकरच साफ झालं, त्यामुळे ती लवकरच उठून बसली होती. मग कृष्णा असा झोपला होता. म्हटलं मग कृष्णाजवळ झोपवलं तर कृष्णा पण उठेल. पण कसलं काय, ज्याची भीती होती तेच झालं. कारण कृष्णाचा मामा आल्यामुळे त्याने मोहन आवरल्यामुळे बाळाला घ्यायचा. कृष्णाच्या डोक्यावरून, तोंडावरून, अंगावरून हात फिरवून बाळाला उठवलं. मग म्हटलं बाळ उठलंयस तर आता त्याला दूध पाजून घ्यावं. दूध पाजून घेतलं. कसा तो दूध पितोय बघा. दोन्ही हाताने बॉटल पकडले आणि स्वतःच्या हाताने दूध पितोय. आता तोही खूप जिद्दी झालाय. त्याला दुसऱ्याच्या हाताने दूध प्यायला आवडत नाही. मग दूध पाजून झाल्यावर जेव्हा मी जात होते ना ह्याला सोडून, तेव्हा बघा तो कसा मला ये बोलतोय आणि मी येत नाही तर बघा दूर चालले म्हणून कसा रडायला लागला आहे. मग एवढं रडताना बाळाला सोडून मी कशी जाईन बरे. मग बाळ खूपच ये बोलत होतं आणि रडतही होतं, म्हणून म्हटलं मग आपण जाणं योग्य नाही, म्हणून मग मी त्याच्याजवळ थांबले. आणि बघा तो, मी त्याला घेते तर तो कसा हसतोय आणि मग माझ्याजवळ थोडा वेळ बसून तो खेळला मम्मीने. तोपर्यंत चिवला झोपवलं होतं आणि हे बघा चिव 9:30 वाजता सकाळच्या गॅलरीत झोपली आहे. झोळी बांधली आम्ही तिथे. तर झोळीवर थोडंसं ऊन येतं म्हणून ना साईडला आम्ही असं छोटंसं दुपटं टाकलं आहे, ज्यामुळे तिला ना ऊन अजिबातच जाणवत नाही आणि खूप असं गार आणि छान सावली वाटते. मग काय, थोड्या वेळात ती पण उठून बसली. 10-15 मिनिटात मग दोघेजण असे खेळत होते. चिव आता बसायला लागली आहे. तिला धरलं ना असं 4-5 मिनटं तरी बसते. पण आम्ही जास्त बसवत नाही तिला, कारण लहान मुलांना नुकतंच बसायला लागल्यावर जास्त वेळ बसवायचं नसतं, बोलतात कमरेत बाक येतो. मग नंतर दोघेजण खेळत होते. त्या दोघांना खेळण्याची अजिबात गरज लागत नाही बरं का. काहीही असो प्लास्टिकचं, त्याच्याबरोबर ते खेळत राहतात. कागद असो, प्लास्टिक असो किंवा एखादं काही असो, खुळखुळं सोडलं तर त्यांच्याजवळ अजून काही खेळणं नाही. तेवढ्यात मम्मीने पोहे बनवून आणले होते बाहेर. मग त्या दोघांनाही भूक लागली होती. मम्मीने त्या दोघांसाठी ना वरण भात शिजायला टाकला होता. मग ते मिक्सरला बारीक करून आम्ही चारणार होतो त्यांना, पण तोपर्यंत म्हटलं पोहे करू खावं, पण हे कसले खाऊ देतात आहे. लगेच त्याच्यावरती त्या दोघांनी पण झडप मारली. बघा दोघेजणे कसे खाऊच देत नव्हते. मग ताटात वाढून जेव्हा पोहे घेतले तेव्हा ते दोघे पण ताटावर हात मारत होते. मग म्हटलं चिवला लांब सोडलं, पण चिव लांब सोडलं तरी पण चिवने 1च मिनिटात आम्हाला पुन्हा गाठलं. म्हटलं उगाच कशाला बाळांची हेळसांड, म्हणून म्हटलं मग पोहे खायचं राहू दे. बघा चिऊ कशी माझ्या ताटात हात घालत होती आणि मी तिला जेव्हा ताटातून काढलं ना माझ्या, तेव्हा ती मम्मीकडे गेली. मम्मीने लगेच ताट उचलून घेतलं, म्हणून ती पुन्हा माझ्याकडे आली आणि तिने किती जोरात ताट ओढले बघा ना. माझ्या हातातून ताट डायरेक्ट खाली पडलं. आणि मग म्हटलं एवढं भूक लागली तर ह्यांना आपण पोहे खात बसणं योग्य नाही. डाळ भात शिजले का बघितलं पटकन आणि लगेच ते बारीक करून गार करून थंड करून दोघांना चारलं. कृष्णा खात खातच झोपी गेला. त्याला खूप झोप लागली होती, म्हणूनच तो असा कडकडपणा करत होता. आणि चिऊ बघा इथे डाळ भात खात आहे. दोघांनाही डाळ भात खायला खूप आवडतं. आम्ही आमच्या बाळांना आत्ता तरी डाळ भात आणि उपीट, सरलॅक्स वगैरे असं चारतो. एकदा दोनदा ॲपल आणि बटाट्याची प्युरी चारली होती. आणि बाळांना काय काय चारतात आता माझी बाळं खायला प्यायला लागली आहेत. तर तुम्हाला जर माहीत असेल ना काय काय बाळांना खाऊ घालतात, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की ट्राय करेन तुमच्या रेसिपीज. माझी बाळं आता 8 महिन्याची झाली आहेत आणि माझ्या बाळांना मी केळी खाऊ घालू शकते की नाही हे मला माहीत नाही आहे. मग मी सगळ्यांना विचारलं, कोणी बोलतं खाऊ घाल, कोणी बोलतं नाही. मग त्याच्यामध्ये मी खूप कन्फ्यूज आहे. तुम्ही मला नक्की सांगा की मी माझ्या बाळांना केळी खाऊ घालू शकते की नाही, खाऊ घालू की नको, आणि मीही केळी खाऊ की नको, कारण मूल झाल्यानंतर आईला केळी खायला भेटत नाही ना. तर नक्की सांगा. आम्ही 5 वाजता असा चहा बनवला होता. चहा बनवल्यानंतर ते दोघेजण पुन्हा तसंच करत होते चहा पिताना पण. मग म्हटलं या दोघांना एक एक बिस्किट देऊया. मग दोघांना एक एक गुड डे बिस्किट दिलं होतं. तर बाळांना चारण्यासाठी कोणतं पार्लेजी की गुड डे बिस्किट छान योग्य आहे ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बिस्किट खाऊन झाल्यानंतर बघा त्यांनी किती घाण केली आहे. आणि हे बिस्किट नाही एवढं राहिल्यानंतर मी ते काढून घेतलं होतं चिवच्या हातातून. आणि मग नंतर त्यांना दोघांना हातपाय तोंड धुवून मस्त स्वच्छ गंध पावडर करून ठेवलं होतं. आणि मग त्यांनी जे बाहेर घाण केली होती ना बिस्किटाची, ती सगळी मी आवरत होते, झाडून काढत होते.
तर बघा, हे दोघे जण मी ह्यांना दोघांना हॉलमध्ये ठेवलं होतं, कारण झाडून झालं की मी बाहेर घेऊन जाणार होती त्यांना. पण तेवढ्यात ते दोघे जण मम्मी आतमध्ये स्वयंपाक करत होती, तर मम्मी जवळ पोहोचले. बघा कसे दोघे जण जात आहेत आतमध्ये. कृष्णा कसा हसतोय बघा मम्मीला बघून. मम्मी त्याच्याशी बोलते ना, काय येतोय आतमध्ये म्हणून. तर बघा तो कसा बोलतोय मम्मीशी. मम्मी इकडे जेवण बनवत आहे. आज मकाची भाकरी असणार आहे जेवणामध्ये. आणि बघा चिऊ पण भावाच्या पाठीमागे लगेच निघाली. कृष्णा कसा पुढे पुढे सरकतोय बघा, किती फास्ट जातोय आणि चिऊ त्याच्या मागे मागे. हे दृश्य बघायला ना खूप खूप भाग्य लागतं बरं का. आणि माझे व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये कोणाकोणाला जुळे आहेत किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाला जुळे आहेत का, ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ते कसे आहेत ते पण सांगा. तर आता हे दोघेजण आतमध्ये गेले आहेत आणि बघा मम्मी त्यांच्याशी बोलते. आणि तो बघा कसा कृष्णा तिथे मम्मीच्या पायात जाऊन खेळत आहे. चिऊ बघा. आणि असं दृश्य बघायला ना खरंच खूप छान वाटतं बरं का. हे दोघं जण रांगतात ना घरभर, खरंच घर भरून असल्यासारखं वाटतं. हे नव्हते तेव्हा एकदम शांत शांत घर होतं, आणि आता हे आल्यानंतर ना असं गोकुळ झाल्यासारखं घर वाटतंय. कोणताही कोपरा शांत नसतो बरं का. आणि हे दोघे जण आहेत तर कुठेही कोणतीही वस्तू ना खाली ठेवून चालत नाही. हे कोणत्या गोष्टीशी खेळतील हे काही सांगता येत नाही. कशाशीही खेळायला लागतात. यांना काही समजत नाही खेळणं वगैरे. मग नंतर दोघांना मी घेऊन बसले होते. तेवढ्यात मम्मीने जेवण बनवून जेवण बाहेर आणलं. मग नंतर ह्या दोघांना असं घेऊन आम्ही मस्त